रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याचा डांगोरा पिटत अवघा महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा करणारे शरद पवार, छत्रपती शिवरायांच्या गादीचे वंशज शाहू महाराज यांच्या देखत प्रभू श्री रामचंद्रांचा अपमान होतो आणि हे दोघं शंढपणे ऐकून घेतात. बोलणारे महाभाग आहेत ज्ञानेश्वर महाराव. संभाजी ब्रिगेडच्या वाशीतल्या अधिवेशनात हा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावरती नाटकं आलेली, ती पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. देशातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांचा अपमान झाल्याने शरद पवारांना काहीही फरक पडणार नाही, कारण जनतेच्या भावनाशी खेळणं, समाज विघातक कृत्यांना खतपाणी घालणं आणि नामानिराळ राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच ज्ञानेश महारावांनी उत्तम भाषण केल्याची खास प्रतिक्रिया पवारांनी या कार्यक्रमात दिली. समाजाच्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती आणि आपण याचा यत्किंचितही संबंध असता कामा नये. महाराजांच्या भाषणामध्ये तिचे बरेच उल्लेख या ठिकाणी झाले. गेंड्याची कातडी पांघरलेले शरद पवार यांचा खरा चेहरा आता महाराष्ट्राला कळलाय. कधी राम, कधी छत्रपती शिवाजी महाराज, कधी जात पोटजातींबद्दल वक्तव्य पसरवणाऱ्या विषारी लोकांना प्रोत्साहन देणं आणि समाजात भडकलेल्या आगीवर राजकीय पोळी भाजून घेणं हा या माणसाचा खरा स्वभाव आहे.